अवघ्या 6 महिन्यांपूर्वी आपल्या देशाने एक अत्यंत वेदनादायी दुःस्वप्न अनुभवलं होतं. काश्मीरच्या पहलगामच्या पर्वतराजीमध्ये दहशतवाद्यांनी घात केला आणि सगळ्या देशाला दुःखाच्या दरीमध्ये लोटलं होतं. देशवासियांच्या संतापाची लाट अतिशय तीव्र होती. त्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानातले दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले. पण त्यानंतर काल पुन्हा एकदा देशावर, देशाच्या राजधानीत अत्यंत महत्त्वाच्या अशा ऐतिहासिक वास्तूजवळ निष्पापांच्या चिंध्या उडवणारा हल्ला झालाय. मग आता देशातील दहशतवादी हल्ले कमी झाले, काश्मीर वगळता आता देशामध्ये असे हल्ले होत नाहीत, हे सरकारी दावे 25 तासांपूर्वी पोकळ ठरले असं आपण म्हणायचं का? या स्फोटाला नक्की जबाबदार कोण आहे? यंत्रणांपैकी कुणाची आणि कुठे कुठे चूक झाली? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्फोटाचं पाकिस्तान कनेक्शन आढळलं तर सरकारचं पुढचं पाऊल काय असेल? अगदी याच प्रश्नांवरती आधारित आजच्या 0 आवरमध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी मी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते. खरं तर लाल किल्ला आपल्याला अगदी लहानपणापासून जवळचा वाटतो, कारण याच लाल किल्ल्यावरनं दरवर्षी 15 ऑगस्टला पंतप्रधान भाषण करत असतात. हा लाल किल्ला देशातील महत्त्वाचा सांस्कृतिक ठेवा आहे. या लाल किल्ल्याला देशाच्या चलनी नोटेवरती सुद्धा स्थान आहे आणि त्याच लाल किल्ल्यापासून अगदी हाकेच्या अंतरावरती काल संध्याकाळी एक भीषण स्फोट झाला. त्यात डझनभर नागरिक मारले गेले, अनेक जण जखमी झाले. ही एक अतिशय चिंताजनक बाब आहे. आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे तपास गेलाय आणि एक एक करत या कटातले पैलू उलगडतायत. पण याच वेळी राजकारणही सुरू झाल्याचं दिसतंय आणि म्हणूनच दिल्लीतल्या या घटनेवरती आधारित 2 प्रश्न आम्ही 0 आवरमध्ये आज विचारलेले आहेत. ते पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा पहिला प्रश्न आहे, दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी टीकेचा सूर न लावता सरकारच्या बाजूने उभं राहायला हवं असं वाटतं का? आणि दुसरा प्रश्न अर्थातच दिल्ली स्फोटाचं पाकिस्तान कनेक्शन उघड झाल्यास सरकारनं कोणतं पाऊल उचलायला हवं असं वाटतं? सर्जिकल स्ट्राईक का पूर्णपणे लष्करी हल्ला? आता आपण दिल्ली स्फोटाचे आतापर्यंतचे अपडेट्स आधी बघूया. काल संध्याकाळी 6:52 दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळ कारमध्ये स्फोट झाला. याची भीषणता आपण सातत्याने विविध व्हिडिओच्या माध्यमातून बघतोच आहोत. लगेचच पोलिसांसह सीआरपीएफ, एनआयए या संस्थांनी तपास सुरू केला. आज दिवसाभरामध्ये अनेक महत्त्वाचे धागेदोरे यंत्रणांच्या हाती लागलेत. घटनास्थळी तसंच छाप्यांमध्ये हाती लागलेल्या वस्तूंची फॉरेन्सिक तपासणीही सुरू आहे. आतापर्यंत असे 42 पुरावे हाती लागलेत आणि ते सर्व फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. या स्फोटासाठी वापरलेल्या I-20 कारचे टायर्स, चॅसिस, बॉनेट या सगळ्याचा समावेश आहे. स्फोट झालेल्या कारमध्ये असलेल्यांची सॅम्पल्स सुद्धा प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेली आहेत. आतापर्यंत 8 ते 10 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. त्यांची चौकशी करण्यात येतेय. शिवाय या हल्ल्यामागे पाकिस्तान आणि तिथल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी काही कनेक्शन आहे का, या दिशेनेही तपास सुरू आहे. दुसरीकडे दिल्लीमध्ये ज्या ठिकाणी स्फोट झाला त्यापेक्षा अतिरेक्यांचं टार्गेट वेगळंच असल्याची शक्यता आहे असंही कळतंय. काल हा स्फोट झाला आणि त्यानंतर शासकीय पातळीवरही सूत्र लगेचच हल्ली. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घटनास्थळी पोहोचले होते आणि आज त्यांनी सकाळी सर्व तपास यंत्रणांची बैठक घेतली. या बैठकीला दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एनआयए, सीआरपीएफचे अधिकारी, गृह सचिव उपस्थित होते. बैठक सुमारे 2 तास चालली. बैठकीनंतर घटनेचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतल्याचं समजतंय. तसंच लवकरात लवकर अहवाल सादर करावा असंही सांगण्यात आलंय. पण या संपूर्ण हल्ल्याच्या तपासामध्ये काहीशी चिंताजनक माहिती समोर येते. या कटामध्ये सामील असलेले बहुतांश संशयित हे व्यवसायाने डॉक्टर्स आहेत. स्फोट झालेली कार चालवत असलेला उमर मोहम्मद हा स्वतः डॉक्टर होता. याखेरीज फरीदाबादमधनं काल अटक झालेले मुझम्मिल शकील आणि आदिल हे दोघंही डॉक्टर आहेत. लखनौमध्ये ताब्यात घेतलेली शाहीन शाहिद, शाहीनचा मित्र परवेजही डॉक्टर्स आणि आज पुलवामामध्ये ताब्यात घेण्यात आलेला सज्जादही डॉक्टर. ते वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रॅक्टिस करत होते. या सगळ्या डॉक्टरांनी मिळून हा कट आखला असावा अशी शक्यता बळावलेली आहे. उच्च शिक्षित डॉक्टरांनी जर असा कट केला असेल तर आणखीन चिंतेची बाब आहे. येत्या काही दिवसातच कटाचे आणखीन धागेदोरे हाती येण्याची शक्यता आहे.
शिवाय हे सगळे डॉक्टर्स या ना त्या नात्याने दहशतवाद्यांच्या फरीदाबाद टेरर मॉड्यूलशी जोडले गेल्याचंही तपासात उघड होत आहे. कालच फरीदाबादमध्ये तुम्हाला आठवत असेल की मोठ्या प्रमाणामध्ये आरडीएक्स जप्त करण्यात आलेलं होतं. ही बातमी होती आणि त्याचा आणि दिल्लीतील स्फोटाचा संबंध आहे का याचा तपास सुद्धा सध्या पोलीस करतायत. कारण फरीदाबादमध्ये कारवाई दरम्यान डॉक्टर उमर मोहम्मद हा फरार झाला होता. त्यानंतर दिल्लीमध्ये हा स्फोट घडवला असावा असं मानलं जातंय. त्यामुळे तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा फरीदाबादमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलंय. धौज, फतेपूर तगा, अल फला युनिव्हर्सिटी इथे पोलिसांनी छापे टाकले. डॉक्टर मुझम्मिल हा या विद्यापीठामध्ये कामाला होता. त्याच्या सहकार्यांची तसंच प्राचार्य, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची सुद्धा कसून चौकशी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ इथे सुद्धा तपास यंत्रणांच्या रडारवरती विविध ठिकाणं आलेली आहेत. कारण शाहीन शाहिद हिला काल अटक झाल्यानंतर आज पोलिसांनी तिचा मित्र परवेज अन्सारीच्या लखनौमधील घरावरती छापा टाकला होता. तो इंटिग्रल युनिव्हर्सिटीमध्ये कामाला होता. विद्यापीठाच्या परिसरातनं परवेजची कारही जप्त करण्यात आली आहे. कारवरती डॉक्टरचा स्टिकर आहे. गाडीचं रजिस्ट्रेशन उत्तर प्रदेशातलं आहे. ही कार कटामध्ये वापरण्यात आली होती का या दिशेने सध्या तपास सुरू आहे. त्यासाठी कारची फॉरेन्सिक तपासणीही करण्यात येते. तर अशा रीतीने स्फोटासाठी वापरलेल्या I-20 कारच्या 11 तासांच्या हालचालींचा छडा लागलेला आहे. सोमवारी सकाळी फरीदाबादमधूनच गाडी दिल्लीत आली होती आणि तिने नक्की कसा प्रवास केला होता हे आता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात आमच्या मीडिया सेंटरला. स्फोटकांनी भरलेल्या I-20चा प्रवास 10 नोव्हेंबर 2025 सकाळी 7:30 वाजता फरीदाबादच्या एशियन रुग्णालयाबाहेर, सकाळी 8:13 बदरपूर टोल नाका, सकाळी 8:20 ओखला इंडस्ट्रियल एरियातील पेट्रोल पंप, दुपारी 2 वाजता बदरपूर बॉर्डरवरून दिल्लीत प्रवेश, दुपारी 3:19 लाल किल्ला परिसरात कार पार्किंगमध्ये, संध्याकाळी 6:22 पार्किंगमधून कार बाहेर पडली, संध्याकाळी 6:52 लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशन बाहेर कारमध्ये स्फोट. तर सध्या दिल्ली, फरीदाबाद, लखनौ इथे तपासाने वेग घेतलाय. असं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूतानमधनं या कटाच्या सूत्रधारांना इशारा दिला. ते आज सकाळी 2 दिवसांच्या भूतान दौऱ्यावरती गेले. तिथल्या एका कार्यक्रमाच्या भाषणामध्ये सुरुवातीलाच त्यांनी दिल्ली स्फोटाचा उल्लेख केलाय. कल शाम दिल्ली में हुई भयावह घटना ने सभी के मन को व्यथित कर दिया है. मैं पीड़ित परिवारों का दुख समझता हूं. आज पूरा देश उनके साथ खड़ा है. मैं कल रात भर इस घटना की जांच में जुटी सभी एजेंसियों के साथ, सभी महत्वपूर्ण लोगों के साथ संपर्क में था, विचार विमर्श चलता था. जानकारियों के तार जोड़े जा रहे थे. हमारी एजेंसियां इस षड्यंत्र की तह तक जाएगी. इसके पीछे के षड्यंत्रकारियों को बख्शा नहीं जाएगा. All those responsible will be brought to justice. पंतप्रधानांनी असा इशारा दिला असला तरी विरोधकांनी मात्र सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केंद्र सरकार काय करतंय असा सवाल केला. पंतप्रधानांनी लोकांना दिलेल्या खोट्या आश्वासनांचा हा परिणाम आहे असा आरोप त्यांनी केला. मोदी सरकारचं फेल्युअर आहे. भाजप या पद्धतीनं 56 इंचीचा सीना दाखवून आणि या देशाची सुरक्षा आम्हीच करू शकतो अशा पद्धतीचं खोटं आश्वासन देऊन या देशाच्या लोकांना बुद्धू बनवलं आणि त्या भरोशावर सत्ता घेतली. मग आता काश्मीर असुरक्षित आहे, दिल्ली असुरक्षित आहे,
तर आता कुठं गेले 56 इंचीचा सीना? खोटे आश्वासन दिले, त्याची ही पोल खोलली गेलेली आहे. ही घटना आमच्या देशावर हा एक प्रकारचा भ्याड हल्ला आहे. या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. तर बिहारमध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी झालेल्या स्फोटाच्या टायमिंगवर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शंका उपस्थित केली आहे. हे पूर्णपणे सरकारचं फेल्युअर आहे. मस्तीत आलेलं सरकार होतं. टायमिंग त्याच्यामध्ये असल्यानं मी असे त्याच्यामध्ये म्हणून म्हटलं की त्याच्यावरती कॉमेंट करता येत नाही आहे. याचं कारण असणार आहे की कोणी केलं आहे, इंटरनल आहे की एक्सटर्नल आहे. अरे हे म्हणतील की इंटरनल बॉम्ब ब्लास्ट झाले नाही, ते इंटरनल बॉम्ब ब्लास्ट झालेले आहेत. आणि इंटरनल बॉम्ब ब्लास्टचे जेवढे काय मटेरियल सापडलेलं आहे ते सगळं संघाच्या कार्यकर्त्यांकडे सापडलेलं आहे. त्याच्यामुळे सखोल चौकशी व्हावी आणि त्याच्यामधनं ह्या घटना थांबल्या पाहिजेत असं बघितलं पाहिजे. आणि आता याच मुद्द्यांना घेऊन आपण चर्चा करणार आहोत. परंतु चर्चा सुरू करण्यापूर्वी आम्ही विचारलेल्या प्रश्नांवरती सोशल मीडियामधनं जनसामान्यांच्या प्रतिक्रिया काय उमटल्या आहेत हेही आपण बघूयात. मीडिया सेंटरला आपण काही निवडक प्रतिक्रिया बघणार आहोत. एक्सवरून सुजित जुन्नरे म्हणतायत, लष्करी कारवाईचं क्रेडिट मोदी सरकार घेतं, तसंच हा हल्ला म्हणजे सरकारचं अपयश आहे. विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरलंच पाहिजे. एक्सवरून पुढची प्रतिक्रिया आहे विनोद यांची. देशाच्या राजधानीमध्ये अशी सुरक्षा पोकळी असणं हा सरकारसाठी आणि यंत्रणांसाठी धोक्याची घंटा आहे. परंतु सर्वांनी एकत्र येऊन या गोष्टी परत होणार नाही याची काळजी घ्यावी. कुठल्याही पक्षाचे सरकार असले तरी अतिरेकी दहशतवादी हल्ले देशाच्या सार्वभौमत्वावर झालेले असतात. सरकारचा निषेध करून असे हल्ले थांबत नाहीत. सुशील भांबुरे यांनी युट्यूबवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुढची प्रतिक्रिया बघूयात. झालेली घटना निषेधार्ह आहे, पण केंद्र सरकारवर टीका करणं अगदी योग्य आहे. त्यांचं अपयश असल्यामुळे सदर घटना घडली आहे. अभिजित थोरात यांची प्रतिक्रिया. फेसबुकवरनं उल्हास माशेलकर म्हणतायत, निंदकाचे घर असावे शेजारी. देशाच्या सुरक्षेसंबंधी त्रुटी दाखवणं म्हणजे देशद्रोह नव्हे. फेसबुकवरनंच शरद कांबळे यांची प्रतिक्रिया. एका हाताने टाळी वाजत नाही. सत्ताधारीही विरोधकांना खालच्या पातळीवरून बोलतात आणि टाळ्या मिळवतात. इंस्टाग्रामवरनं प्रसाद म्हणतायत, दोघे पण एकाच माळेचे मणी आहेत, सत्तेसाठी काही करू शकतात. इंस्टाग्रामवरनं शालिनी पृथ्वी यांची प्रतिक्रिया. सरकारच्या बाजूने उभे राहायचे आणि पंतप्रधान गेलेत वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला, असं त्यांनी म्हटलंय. तर अशा पद्धतीच्या विविध प्रतिक्रिया आहेत. अर्थात या राजकारणाच्या अनुषंगाने जास्त आहेत आणि यावरतीच आता आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी